सांगलीत मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली असून दलित महासंघाच्या मोहिते गटाचे अध्यक्ष उत्तम मोहिते यांची हत्या वाढदिवसाच्या दिवशीच करण्यात आली आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या घरी मोठा कार्यक्रम सुरू होता. स्टेज उभारून केक कापण्याची आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. त्यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या शाहरुख शेख नावाच्या व्यक्तीसोबत त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि शाहरुख शेखनं धारदार शस्त्रानं मोहितेंच्या छातीवर आणि पोटावर वार करायला सुरुवात केली आणि मोहिते त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत सांगलीतील शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान हल्लेखोर शेखला पळून जाण्याच्या आधीच जमावानं पकडलं आणि बेदम मारहाण केली. यामध्ये तो सुद्धा जखमी झाला. शिवाय सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हा खून नेमका कोणत्या कारणावरून करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. पण या खुनाच्या थरारक घटनेनंतर सांगली हादरून गेली आहे आणि ही घटना मुळशी पॅटर्न या चित्रपटासारखी असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे.